या व्यासपीठावर करण्याची विनंती असेल विकास भोईर साहेबांना। दरम्यान मैदानामध्ये खेळाला सुरुवात झाली आणि विकेटचं पतन झाले। महेश भोईर यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर वर्ल्ड प्रीमियर लीग 2024। यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय राजन मडवी साहेबांचा। राजन मडवी साहेबांना विनंती असेल आपण पुढे यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। ही खऱ्या अर्थानं वळ गावाच्या क्रिकेटची दिवाळी आहे। वर्ल्ड प्रीमियर लीग आतुरतेने वाट पाहत असतात सारे खेळाडू। गतवर्षी देखील धमाकेदार आयोजन होतं आणि यावर्षी देखील तुफान आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण व्यासपीठावर सन्मानित करतोय राजन मडवी यांना। डीएसपी वॉरियर्स संघाकडून ते खेळतायत VPL सीझन 2 मध्ये। या VPL सीझन 2 मध्ये जे ड्रेसेस आपण बघतोय अतिशय कलरफुल आणि खूपच चार्मिंग अट्रॅक्टिव्ह ड्रेसेस खेळाडूंना देण्यात आलेले आहेत। गणवेश फार छान आहेत। यानंतर सन्माननीय बालचंद्र भोईर साहेबांचा येथे सन्मान केला जाईल। बालचंद्र भोईर साहेबांना विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। झालेला आहे त्यांचा सन्मान, काही हरकत नाहीये। आपला शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करीत आहोत आणि आता आपल्याला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तेथून ऐकूयात विशाल पाटील यांचा सुमधुर आवाज। थँक्यू सो मच अजय सर। वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत। VPL सीझन 2 दिवस रात्र दुसरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा पुलचा फटका ऑन साइडला बॉलर मध्ये फिल्डर आता पोहोचतात वेगाने। यस, कॅच इथनं पकडली जाईल, सफलता मिळेल। मैदानाच्या आतमध्ये दुसरी आणि हा दुसरा धक्का लागतोय टीम भगवान शेठ ग्रुपला फलंदाज बाद। कौस्तुभ ने कॅच पकडली आणि दरम्यान दुसरी सफलता मिळाली। मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतात मिहीर आणि त्यांच्या समवेत क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये मनोज आपल्याला पाहायला मिळतात। बघा, भगवान शेठ ग्रुपने कालच्या दिवसामध्ये एक सामना त्यांनी गमावला होता, म्हणजे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर हा सामना त्यांच्यासाठी आता महत्त्वाचा आहे। आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर अण्णाशेठ प्रतिष्ठान त्यांच्या परीने पहिला सामना ते या सीझन मध्ये खेळतात, म्हणजे त्यांच्यासाठी देखील मॅच इम्पॉर्टंटच आहे। खऱ्या अर्थाने जर आपण 10 संघांचा विचार केला तर जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय होत नाही ना तोपर्यंत तुमच्यासाठी प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट आहे। 2 सफलता या षटकामध्ये आतापर्यंत आणि यावेळेस देखील लाईन चांगली। टप्पा पडल्यानंतर बॉल देखील थोडा खाली राहिला। निर्धाव चेंडू आणखीन एक येतो। या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे दबदबा आपल्याला गोलंदाजाचा पाहायला मिळतो। आता मेडन ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेमधलं पहिलं? कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एक षटक असं होतं ज्याच्यामध्ये लेग बायची एक सिंगल होते आणि एकही धाव बॅट सोबत आली नव्हती। बट पुलचा हा फटका फ्रंट फुटवरनं पुल केला, दमदार फटका, षटकार। अतिशय चांगला फटका, कारण अगदी जर आपण पाहिलं तर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, अगदी बॅकफुटवरती गेला आणि तिथनं हा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला। आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरची जी बाउंड्री आहे आणि तो जो फेस आहे तो फार छोटा आहे, अगदी इझिली त्या रिजनमध्ये मोठे फटके येतात। यावेळेस देखील त्याच रिजनमध्ये फटका खेळायचा होता, पण आता फिल्डर आहेत उपस्थित, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली। एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या षटकामध्ये 7 धावा बनवल्या गेल्या, विकेट आतापर्यंत गेले 2, अजून देखील येणाऱ्या 4 षटकांचा खेळ इथनं बाकी असेल। यानंतर जो होणारा सामना आहे त्या दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं आहे। यानंतर आपल्याला लढत पाहायला मिळेल, अर्थातच बंटी शेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट DSP वॉरियर्स ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती की आपण रिपोर्टिंग करा। पहिलं सत्र जसं समाप्त होईल दरम्यान टॉस केला जाईल। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, फर्स्ट ओव्हरमध्ये 7 धावा, विकेट गेले 2, अजून देखील 4 ओव्हरचा खेळ बाकी। येणाऱ्या फलंदाजामध्ये जर आपण विचार केला तर आतिश भामरे त्यांचं देखील येणं बाकी आहे आणि हा सामना निर्णायक आहे,
कारण जर हा सामना गमावला तर खऱ्या अर्थाने जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर क्वालिफिकेशनच्या रेस पासून थोडे दूर जातील टीम भगवान शेठ ग्रुप. त्या अनुषंगाने हा सामना जिंकणं फार गरजेचं. दुसरं षटक आता गोलंदाज तयार होतात. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी राकेश टावरे आपल्याला पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकामध्ये. लाईन चांगली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला पण बाटानी बॉलचा संपर्क नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँड आपण पाहता त्याचप्रमाणे हॉटेल मराठा पंजाब स्टँड देखील आहे. भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक गॅलरीजमध्ये अगदी स्पर्धेचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळतात. कारण क्वालिटी क्रिकेट या वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतात. नेक्स्ट बॉल फुलर लेंथ अगदी आर्क मध्ये होता आणि पाठवला पार्क मध्ये. व्हॉट अ शॉट. षटकार. चंद्रजी भोरी साहेबांचं देखील शुभ आगमन. साहेबांचं देखील या दुसऱ्या रात्रीमध्ये VPL सीझन 2 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक आता या षटकाराच्या मदतीने 13 ऑन द कार्ड. 13 धावा धावफलकावरती. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर फलंदाज मनोजच्या बॅटमधनं सिक्सर आला. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात राकेश टावरे. यावेळेस धीमागतीने टाकला होता बट लाईन खराब. अतिरिक्त रन निर्माणीतनं मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने आपण पाहता स्कोर कार्ड आता 14 वरती. षटकार या अगोदर आला आणि जर आपण पाहिलं तर आमच्या समवेत आपण पाहू शकतात. मग लकी ड्रॉ देखील या स्पर्धेमध्ये. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक दमदार फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा मी उल्लेख जस्ट केलाच होता की वाईड इश लॉंग ऑन अथवा काऊ कॉर्नर जो फेस आहे ती बाउंड्री लाईन शॉर्ट आहे आणि आता त्याचा बेनिफिट फलंदाज घेत आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जेव्हा ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही उतरताना तुमचा जो मजबूत पक्ष आहे ना त्याच्यावरती तुम्हाला भर टाकता आली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आता मजबूत पक्ष काय फलंदाजांसाठी या क्रीडांगणावरती जो काऊ फेस आहे ती छोटी बाउंड्री लाईन आहे त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे. आणि त्याच रिजनमध्ये लास्ट 2 फटके आपण पाहिले जे ती बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल लोबा फुल टॉस होता. आता मिसफिल्ड झाली. स्क्वेअर लेगला बॅकअपला खेळाडू आता वेगाने पोहोचतात. बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल थ्रो केला जाईल तोपर्यंत या बॉलवरती देखील पूर्ण केल्या जातील. या 2 धावा धावफलक आता 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 22 22 धावा धावफलकावरती. दुसरी रात्र या स्पर्धेमधली आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 4 दिवसीय स्पर्धा आणि अशी दुसरी रात्र आहे. आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये आता बाजी कोण मारेल कारण तब्बल आजचा शेड्यूल जर आपण विचार केला तब्बल 7 मॅचेस आणि त्यापैकी एक मॅच आपण कव्हर केली तर दुसरी सुरू आहे. फुल टॉस होता. बॅटची कडा त्यानंतर बॉल अगदी आपण पाहिले तर पायांवरती आलेला होता. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. मग जेव्हा शॉर्ट ग्राउंड असतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर
एका षटकामध्ये ॲज अ बॉलर तुम्ही 10 धावा देखील कन्सिड करतात ना, तरी मी म्हणेन चांगलं षटक टाकलं. कारण अशा ग्राउंडवरती अजयदादा आपण कालच्या दिवसापासून पाहिलं की रन्स अगदी इझिली बनतात आणि त्या अनुषंगाने 10 धावा जरी तुम्ही कन्सिड करताय तर ते एक चांगलं षटक मानलं जाईल. आणि 5 ओव्हरमध्ये 50 धावा तर मी म्हणेन एक सन्मानजनक टोटल आहे, एक मॅच विनिंग टोटल त्याला आपण म्हणू शकत नाही. जर तुम्हाला इथनं या परिस्थितीमध्ये चांगला खेळ करायचा आहे, फर्स्ट बॅटिंग करून जिंकायचं, तर मे बी 65-70 तुम्हाला पोहोचायचंच आहे. आणि हा बॉल दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. धाव फलक आता या अतिरिक्त रनच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती. 23 धावा धाव फलकावरती जी लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अण्णा शेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट भगवान शेठ ग्रुप, ही लढत आपण पाहतात. आणि या लढतीमध्ये जर दोन्ही टीम्सचा आपण पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला, त्याविषयी चर्चा आपण या चेंडू नंतर करूया. अजून देखील या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल देखील प्रहार केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटक्यामध्ये किती ताकद आहे, फिल्डर पोहोचले होते आणि संधी देखील गमावली. एका मोमेंटला असं वाटलं की झेलची शक्यता होईल की का, आणि फिल्डर पोहोचले देखील होते. बघा रिप्ले पाहूया एक्झॅक्टली घडलं काय, कारण मी उल्लेख केला होता की समालोचन कक्ष साईड अँगलला आहे. इथनं लॉंग ऑन लॉंग ऑफ अथवा काऊ फेसमध्ये जे काय घडतं ते पाहणं थोडं कठीण, आणि ही एक सहज सोपी कॅच ड्रॉप झाली. बघा अशा अपॉर्च्युनिटीज तुम्ही ड्रॉप करू शकत नाही, अशा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ग्रॅप करायच्यात. कॅच झाली ड्रॉप, आणि या अंतिम बॉलवरती देखील पूर्ण केल्या गेल्या 2 धावा. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये 25 धावा, विकेट गेले 2. असून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. 12.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवले जातात. चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन जे होतं त्याचा बेनिफिट फलंदाजांनी इथनं घेतला. आणि त्या अगदी सुरुवात जी हवी होती ना, ती सुरुवात फलंदाजांना तर मिळाली. गणेश कदम आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. अजून देखील 18 चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या डावामध्ये अण्णा शेठ प्रतिष्ठान. बघा जो पॉईंट ऑफ व्ह्यूचा मी उल्लेख करत होतो की जर दोन्ही टीमचा दृष्टिकोन आपण पाहिला, अण्णा शेठ प्रतिष्ठानचा हा दृष्टिकोन आहे की पहिला सामना आपण या पर्वामध्ये खेळतोय तर जिंकून सुरुवात करायची. तर दुसऱ्या बाजूला भगवान शेठ ग्रुप ज्यांनी एक मॅच गमावली आहे, त्यांना या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी, अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये बनून राहण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. बघा एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की जर क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली किती मॅचेस जिंकाव्या लागतील ते आपण सांगू शकत नाही. बट ॲज अ टीम जास्तीत जास्त मॅचेस जिंकणं गरजेचं आहे. एक मॅच जर तुम्ही गमावतात तर रिमेनिंगच्या 3 मॅचेस आहेत, त्यातपैकी तुम्हाला कमीत कमी 3 अथवा 2 तरी जिंकाव्या लागतील. तेव्हा देखील आपण सांगू शकत नाही की तुम्ही क्वालिफाय होतील की नाही. हा फटका पहा, बॅटच्या अगदी रडार मध्ये मिडल ऑफ द बॅट फेकून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. ऑफ द बॅट जर तुम्ही स्ट्रोक खेळतात ना, तर तो बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो, आणि मिसटायमिंग स्ट्रोक देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात. 6 धावा आणखीन धावफलक आता 31-31. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह होता, कव्हरला मिसफील्ड झाली, लॉंग ऑफचे खेळाडू वेगाने आले, बट त्यांना देखील भेद देत असताना हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चार धावा आणखीन धाव फलक आता 35-35. प्रेशर प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावरती. विकेट ब्रेक थ्रूची आता आवश्यकता, अदरवाईज रन्स थांबवणं या चरणावरती फार कठीण होऊन जाईल. विकेटची आवश्यकता टीम अण्णा शेठ प्रतिष्ठान टीमला. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला, लोबो फुल टॉस होता, बॅटच्या अगदी टोंग एंडला हा बॉल लागला होता. काऊ फेस मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, आणि दरम्यान या बॉलवरती पूर्ण केली जाईल फक्त एक सिंगल. धाव फलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 36-36 धावा फलकावरती. मजबूत पोझिशन मध्ये खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतोय भगवान शेठ ग्रुप. अजून देखील येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर आतिश भामरेचं देखील येणं बाकी आहे. त्या अनुषंगाने जो प्लॅटफॉर्म आतिशसाठी सेट करायचा होता तो इथनं केला गेला.
धीम्या गतीने टाकला. टप्पा पडल्यानंतर बॉल देखील थोडा खाली राहिला, डीप राहिला. त्या अनुषंगाने बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतोय. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा आल्या. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतर जो होणारा सामना आहे दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहा. टीम DSP वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट बंटी शेट प्रतिष्ठान. आणखीन एक निर्धाव चेंडू. मग जर येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये जर तुमच्याकडे जर आतिश आहे ना तर असे निर्धाव चेंडू तुम्ही खेळू शकत नाहीयेत. कारण या परिस्थितीमध्ये एकतर मोठे फटके यायला हवेत, अदरवाईज आतिश मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. या गोष्टी सध्याच्या घडीला घडायला हव्यात, पण तसं काही घडत नाहीये. बिकॉज लास्ट 2 बॉल जर आपण पाहिले तर 2 निर्धाव चेंडू. अल्पेशजी गायकवाड सर आमच्या समवेत आहेत आणि त्यांचं देखील फार चांगलं गुणलेखन या VPL सीझन 2 मध्ये. मिस्टामिंग बॉल मध्ये विकेट मिळेल का? स्वतः गोलंदाज पोहोचतात. गॉट अँड बॉल स्वरूपामध्ये हा धक्का. गोलंदाज बाद. बॉल जर आपण पाहिले तर 2 निर्धाव आणि या बॉलवरती सफलता. हे घडणारच होतं. एकतर मोठा फटका येणार, अदरवाईज विकेट जाणारच होती आणि तेच घडलं. विकेट गेली. नवीन फलंदाज आतिश भामरे मैदानाच्या आतमध्ये. बघा आपण भरपूर वेळा पाहिलं की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये अगदी जेव्हा लिमिटेड एडिशन अगदी ठराविक षटकांच्या जेव्हा सामने असतात तेव्हा ना अगदी तुमच्यामध्ये ना तुम्ही जर विचार केला ना एक गोष्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असली पाहिजे की मोठे फटके त्यानंतर विकेट या गोष्टी घडणारच. जर निर्धाव चेंडू येतात ना आणि त्या प्रेशरमध्ये आपण भरपूरदा पाहिलंय की मोठा फटका तरी येतो नाहीतर फलंदाज बाद तरी होतो आणि तेच घडलं की फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये 36 विकेट गेले. 3 आता चेंडू शिल्लक असतील या सत्रामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत. कौस्तुभ धावफलक 36. मैदानाच्या आतमध्ये आता कौस्तुभ गोलंदाजी करण्यासाठी येतात. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आणि स्ट्रायकिंग एंडवरती मिहीर. पहिलाच बॉल. लाईन खराब. अतिरिक्त रन, अतिरिक्त बाउन्स होता. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सर जो होता तो आता पूर्ण झाला. यानंतर जर बाउन्सर आला तर नो बॉल देखील दिला जाऊ शकतो ज्याप्रमाणे नियम आहेत. धावफलक 37 आणि हा पुलचा फटका ऑन साइडला अंपायर सिग्नल साठी देखील वेट करूया. मी उल्लेख केला होता. यानंतर जर बाउन्सर आला तर तो नो बॉल असेल आणि तेच घडलं. हा बाउन्सर प्लस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4+1 या असतील 5. नेक्स्ट बॉल फ्री हिट. खऱ्या अर्थाने जर आपण 90sचा काळ पाहिला तर तेव्हा आय थिंक बाउन्सर वरती कोणता रूल नव्हता. तेव्हा एका षटकामध्ये गोलंदाज कितीही बाउन्सर टाकू शकत होता. येस, बट त्यानंतर हा रूल चेंज झाला आणि जो नवीन नियम आला की एका षटकामध्ये फक्त एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर जर सेकंड बाउन्सर त्यानंतर कोणताही बाउन्सर जर तुम्ही टाकतायत ना तर तो नो बॉलच दिला जाईल. त्या अनुषंगाने हा नो बॉल. फ्री डिलिव्हरी. दरम्यान आता पाहावं लागेल एक्झॅक्टली संपर्क कुठे झाला होता. पायांवरती झाला होता की बॅट सोबत झाला होता. बॉल दरम्यान ब्लॅक पडद्याच्या मागे गेला म्हणजे घोषित क्षेत्रामध्ये लेग बाईज या 2 धावा. धावफलक 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. तब्बल 44 धावा धावफलकावरती. कदाचित माइंडमध्ये एक गोष्ट तर आली असेल की हा बॉल आतमध्ये थांबला असतं थोडं चांगलं असतं बिकॉज आतिश भामरे स्ट्रायकिंग एंडवरती आले असते. बट मिहीर देखील तितकीच चांगली बॅटिंग करतात हे आपण विसरू शकत नाहीये. मिहीरने देखील 5 चेंडू फेस केले आणि 15 धाब्यांवरती तो देखील आता नॉट आउट खेळतो. मग क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये जर आपण पाहिलं ना तर कधीही एक खेळाडू म्हणून मनामध्ये हे नका येऊन देऊ की माझ्यामुळे संघ चालला. क्रिकेटच्या पतलावरती जेव्हा खऱ्या अर्थाने ना 11 खेळाडूंचा चांगला खेळ होतो ना तेव्हा संघ पुढे जातो. मानसिकता नेहमी ना ॲज अ लीडर म्हणून तुम्ही मानसिकता ठेवा.
कारण जेव्हा एक टीम म्हणून तुम्ही एकजुटीने एका ताकदीने जेव्हा चांगला खेळ करताना तेव्हा तुम्ही एखादी स्पर्धा गाजवता. तीच मानसिकता स्पर्धेमध्ये आता कोणता संघ ठेवणार आहे, VPL सीझन 2 वरती आपलं नाव कोण कोरणार आहे या प्रश्नाचं उत्तर ठीक 11 तारखेला मिळेल. त्या दिवशी देखील आमच्या समय जॉईंट राहा. सध्याच्या घडीला ही दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये असा जो शेड्यूल आहे त्यामधला हा पहिला सामना आपण पाहतात. भगवान शेठ ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट अण्णा शेठ प्रतिष्ठान ही लढत धावफलक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड 45 धावा धावफलकावरती. अजय घरज सर देखील आमच्या समवेत आहेत. त्यांचा देखील गोड आवाज तुम्ही अगदी अशा दिवसामध्ये ऐकला. बॅटची कडा लागली होती का, बॉल त्या दरम्यान मागे गेला, सिंगल इथं पूर्ण केली जाईल. येस, बॅटची कडा होती, एक सिंगल मिळेल. धाव फळक एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे 46 धावा धाव फलकावरती. बघा, एक स्ट्रॉंग फिनिशची आवश्यकता आहे कारण पहिली 3 षटकं चांगली बॅटिंग केली, बट त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये आता प्रत्येला चढवायचा, मोठे फटके खेळायचे. हाफ ट्रॅकर पुलचा हा फटका, ओढ शॉट, फुल अँड पॉवरफुल, बिग हिट, सिक्सर. DSP वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बंटी शेट प्रतिष्ठान ही लढत. यानंतर आणखीन एक सेम शॉट अँड सेम रिझल्ट, अनदर बिग वन, षटकार. मैदानाच्या हातामध्ये आतिषबाजी सुरू आहे. आतिश तर नॉन स्ट्रायकिंग येण्यावरती, बट आतिषबाजी आता करतात फलंदाज सध्याच्या घडीला मिहीर पाटील. फुलर लेन तो ड्राईव्ह केला, मिड ऑफला फोल्डर वेगाने पोहोचलेत आणि एक सिंगल इथनं घेतली जाईल. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकामध्ये रन्स बनवला गेला. टोटल 4 ओव्हरमध्ये 59 धावा धावफलकावरती. विकेट आतापर्यंत 3 गेले, अजून देखील 6 चेंडू शिल्लक असतील. आता फायनली आमच्या भगवान शेठ ग्रुपचे जे टीम ओनर आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हसू. कालच्या दिवसामध्ये जेव्हा पहिला सामना गमावला होता तेव्हा थोडा टेन्शन होता, बट आता या पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या खेळामध्ये आता भगवान शेठ ग्रुप संघ आपल्याला पुढे पाहायला मिळतोय. कारण रन स्कोर कार्डवरती 59. आणि बघा, आतिशचं देखील कौतुक करूया कारण लास्ट बॉलवरती त्याने सिंगल घेतली. त्याने विश्वास आता पूर्णपणे मिहीरवरती दाखवला, कारण त्याला देखील माहिती की मिहीर वेल सेट आहे, चांगली बॅटिंग करतोय आणि त्याचं जास्तीत जास्त बॉल फेस करणं इथनं गरजेचं आहे. 59 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये स्वयं भोईर जे या टीमचे आयकॉन प्लेयर आहेत, गोलंदाजी मार्कवरती तयार. अंतिम षटक स्वयंचा पहिलाच बॉल. अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने प्रहार करायचा होता, एक सिंगल मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावफलक 60. आता 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. टॉससाठी झाला इन्व्हाइट करतो पुन्हा एकदा बंटी शेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट DSP वॉरियर्स. बघा, पहिलं सत्र जसे समाप्त होईल त्या अगोदरच तुम्ही येऊन राहा. दोन्ही टीमचा कॅप्टन DSP वॉरियर्स आणि बंटी शेठ प्रतिष्ठान दोन्ही टीमचं कॅप्टन टॉसबॉक्समध्ये येऊन थांबायचं. 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या डावामध्ये. नेक्स्ट बॉल आतिशसाठी. या बॉल बॅटच्या अगदी टो एंडला लागलाय, बट फटक्यामध्ये इतकी ताकद आहे की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
हॉटेल मराठा पंजाब स्टँड आहे तिथे तुम्ही एकत्रित व्हा, ही सूचना तुमच्यासाठी. नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमसाठी ही सूचना की हॉटेल मराठा पंजाब स्टँड जो आहे तिथे तुम्ही एकत्रित व्हायचं आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. अगदी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक देखील नव्हता, बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता, तरी सुद्धा इतकी ताकद होती की बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेला. आता नकारला. अतिशय स्ट्राईक आता स्वतःजवळ ठेवली आहे. धावफलक 66, एक मजबूत पोझिशन मध्ये. बट या अगोदरचा जर आपण सामना पाहिला तर 70 धावेंचा जो चेज होता ऑलमोस्ट कंप्लीट झालाच होता, बट शेवटच्या बॉलवरती बाजी मारली होती. त्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. नरेश शेठ ऑलराऊंडर्सने त्या मॅच मध्ये बाजी मारली, बट या बॉलवरती आपण पाहिलं तर बॅटचा साऊंड आला होता, बट विकेट किपरने इथं संधी गमावली. बट प्लस पॉइंट काय की हा देखील डॉट बॉल अजून देखील 2 चेंडू शिल्लक. आता जर आपण पाहिलं तर अण्णा शेठ प्रतिष्ठान टीमचे आयकॉन आणि त्यांच्या अगेन्स्ट भगवान शेठ ग्रुपचे आयकॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. आणि या लढतीमध्ये आता मिस्टायमिंग बॉल हवेमध्ये विकेट मिळेल का? डीपमध्ये फुल्लर वेगाने पोहोचलेत, कॅच झाली ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आतिश भामरेला जावं लागेल वापस. चौथा धक्का टीम भगवान शेठ ग्रुपला फलंदाज बाद. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामध्ये. आणि चला विनंती आहे बंटी शेठ प्रतिष्ठान टीम DSP वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन, रिक्वेस्ट आहे की हा शेवटचा बॉल पडण्या अगोदर तुम्ही टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. बॅटची गडा होती. आता या शेवटच्या बॉलवरती सिंगल इथनं पूर्ण झाली, दुसरीसाठी परतणार नाहीयेत. म्हणजे या एका धावेसोबत हे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बनवला गेला 68 आणि 69चा टार्गेट. चला आपण टॉस देखील करूया. दोन्ही टीमचा कॅप्टन DSP वॉरियर्स यांच्या अगेन्स्ट टीम बंटी शेठ प्रतिष्ठान दोन्ही टीमचा कॅप्टन. चला विनंती आहे मित्रांनो, तुम्हाला अगदी या एका इनिंग मध्ये कमीत कमी 10 वेळा कॉल दिला असेल. टॉस साठी या. सन्माननीय भालचंद्रजी भोईर साहेब आणि तसेच बाजीराव भोईर साहेब दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वर्गीय अनंता हरकू भोईर टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जाईल. चला आपण टॉस करूया. साहेब देखील आमच्या समोर जोडले गेलेत. बघा कॉईनच्या एका बाजूला VPL आणि दुसऱ्या बाजूला वर्ल्ड प्रीमियर लीग 2024. बघा टॉस विनिंग कॅप्टनसाठी रिस्क वॉच देखील आहे, तो नंतर दिला जाईल. आपण टॉस करूया. कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल असेल बंटी शेठ प्रतिष्ठान संघाचा. VPL अशी मागणी. इट इज VPL म्हणजे टॉस जिंकला बंटी शेठ प्रतिष्ठान टीमने. सामान्य विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. बघा रिस्क वॉच आहे टॉस विनिंग कॅप्टनसाठी. कैलासवासी सोपान नदू पाटील यांच्या स्मरणार्थ हे रिस्क वॉच आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा दिले जात आहे. थोडी चर्चा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत करूया. बघ मित्रा टॉस जिंकला आणि सातत्याने तू देखील ग्रामीण क्रिकेट खेळतो, तुला देखील भरपूर सारा मॅचेसचा अनुभव आहे. त्या अनुषंगाने
या मॅचमध्ये निर्णय काय असणार आहे? आमची फर्स्ट मॅच आहे, आम्ही क्षेत्ररक्षण करणार. कशा प्रकारे स्क्वॉड असेल आणि प्लेइंग 11 कशा प्रकारे असणार त्याविषयी थोडी माहिती द्या. त्या मॅचमध्ये चालू मॅचमध्ये आणि अर्थातच प्लॅन मैदानाच्या आतमध्येच आम्हाला पाहायला मिळेल. सो नक्की हा प्रश्न विचारेन की यावर्षी जर आपण पाहिलं तर गतवर्षी आय थिंक तुम्ही खेळले नव्हते या स्पर्धेमध्ये, बट यावर्षी पूर्ण गावातील देखील 30 खेळाडूंना संधी दिली गेली आणि तुझं वैयक्तिक मध्ये या स्पर्धेविषयी काय असेल? आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि पूर्ण वर्ल्ड गावामध्ये प्रीमियर लीग होणार होती त्यांच्या आता काही कारणाचं प्लेयर नाही पूर्ण झाले तर आम्हाला चान्स दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. बस. सामना देखील सुरू होतं, जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. टॉस कम्प्लीट. टॉस जिंकल्या बंटी शेठ प्रतिष्ठान संघाने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. आज वातावरणामध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. आज सामना सुरू झाल्यापासून आपण येथे हवेत फार जास्त गारवा अनुभवतोय. थंड वारे ते देखील वेगाने वाहत आहेत मैदानाच्या वरून. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपल्या समोर आहे. भगवान शेठ ग्रुप विरुद्ध अण्णा शेठ प्रतिष्ठान. अण्णा शेठ प्रतिष्ठान विकास अनंत भोईर यांचा संघ आहे आणि भगवान शेठ ग्रुप चैतन्य वसंत भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 69 धावांचं टार्गेट. आणखी एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 70चं टार्गेट होतं. पद्मनाथ आणि कौस्तुभ भोईर हे दोन सलामीवीर खेळपट्टीवर. पहिला बॉल घेऊन बाळकृष्ण. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. पद्मनाथ यांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. आकर्षक सुरुवात आहे, मोठं टार्गेट आहे आणि अशी सुरुवात गरजेची देखील आहे. यावेळेला शॉर्ट बॉल आहे, कट केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमारेषेचा भेद घेत असताना सीमारेषा पार. चौकार. पाटील यांचा खरपूस समाचार घेतला जातोय या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आधी षटकार, त्यानंतर क्लासिक फटका. इनफिल्डच्या वरून खेळत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला चौकार प्राप्त केलाय पद्मनाथ यांनी. चांगली सुरुवात करून देत आहेत आपल्या टीमला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ज्यावेळेला ऑन साईडला स्विंग केलाय. उत्तुंग फटका. लाजवाब षटकार. अरे कौन कहता है मुंह सध्याच्या घडीला आपल्याकडे एक डायलॉग आता फेमस होत चाललेला आहे. चोपताच ठेवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चोपताच ठेवलेला आहे आतापर्यंत. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके, 2 षटकार आणि 1 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. अप्रतिम फलंदाजी. ऑफ ब्रेक बॉल होता आणि खूप लवकर पिक केला होता. विथ द स्पिन मोठा फटका स्लॉक केला ऑन साईडला आणि 6 धावा प्राप्त केल्या. एकापेक्षा एक सरस फटके पाहायला मिळत आहेत. गोलंदाजावर प्रेशर वाढत चाललेला आहे. कमबॅक करावं लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील. येथे फलंदाज पद्मनाथ यांना बाद करण्याचा प्रयत्न विशेष रूपाने करावा लागणार आहे, कारण फार घातक ठरू पाहत आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला देखील संत गतीनं चेंडूची हाताळणी केली होती. हा बॉल मात्र बॅटवर घेता आलेला नाहीये. स्वतःवरच निराश आहेत फलंदाज पद्मनाथ. पहिला डॉट बॉल येतोय. अण्णा शेठ प्रतिष्ठान संघ 69 धावांचा पाठलाग करत आहे हा सामना जिंकण्याकरिता भगवान शेठ ग्रुप संघाविरुद्ध. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. थोडासा चेंडूच्या लांबीमध्ये यावेळेला बदल केला. जास्त वेग देण्याचा प्रयत्न नाहीये गोलंदाजाकडून.
अचूक टायमिंग पाहायला मिळालं नव्हतं, परंतु एक धाव तेथे मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावर. जवळपास 14ची सरासरी गाठायची आहे. मागच्या मॅचमध्ये 70 धावांचं टार्गेट होतं आणि काय मॅच रंगली होती. अवघ्या एका धावेनं पराभूत झाला संघ श्रीजीवी वॉरियर्स. चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली होती. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न नाहीये आणि पंचांचा इशारा येतोय वाईड. गणेश पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव डोंबिवली स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला अवांतर धाव मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 18वर. 18 रन्स विदाऊट लॉस. अतिशय नेत्रदीपक सुरुवात पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला कौस्तुभ. यावेळेला उंच उडवलाय. लाजवाब फटका आहे. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. 6 रन्स. शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती आमच्या प्रमुख अतिथी सन्माननीय भालचंद्रजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया आणि हा सन्मान केला जाईल मोनीश भोईर यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 24. आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावचा अभिमान ज्याने वाढवला, जो प्रो कबड्डी लीग मध्ये देखील सिलेक्ट झाला, अर्थातच आपल्या गावचा सुपुत्र अक्षय भोईर असा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विकास दादांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा. हे एक प्राऊड मोमेंट, कारण अगदी आपल्या आगरी समाजाचा देखील त्याने अभिमान वाढवला आणि त्याचा हा सन्मान विकास दादांच्या शुभहस्ते केला जाईल. Oh ho ho, what a catch! Catch of the tournament so far. अक्षय भोईरनं कमाल केली आहे. पहिल्या विकेटचं झालंय पतन. ज्याने खऱ्या अर्थाने अगदी अभिमान आपल्या गावचा वाढवला आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत अजय सर. धन्यवाद. पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं त्या ठिकाणी अक्षयनं. अप्रतिम झेल स्वीकारला गेलाय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पद्मनाथ यांच्या खेळीचा अंत झालाय. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये, विशेषतः 3 मोठे फटके आले. 17 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालेले आहेत. धावसंख्या 1/24. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. 45 धावांची आवश्यकता आहे. 69 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये अण्णाशेठ प्रतिष्ठान टीम समोर. अण्णाशेठ प्रतिष्ठान संघाचा हा पहिला सामना आहे. नवीन फलंदाज अक्षय टावरे चॉईस प्लेयर आहेत. मॅन फ्रॉम पूर्णा, मोठं नाव आहे खरं तर. आपण ग्रामीणच्या अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना अक्षयला बघितलेलं आहे. क्लासिक स्ट्रोक प्लेयर आहेत अक्षय. लेदर बॉल क्रिकेट देखील भरपूर ते खेळलेले आहेत आणि अगदी भारताच्या बाहेर जाऊन देखील ते लेदर क्रिकेट खेळलेले आहेत श्रीलंकेमध्ये. अक्षय टावरे मॅचची आउटसाइड एज, मात्र विकेट कीपर पासून दूर चेंडू टोलावला गेलाय. एकच धाव घेण्याची संधी प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना अक्षय टावरे. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. चांगला रनचेस या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. जी आक्रमक सुरुवात पाहिजे होती ती आक्रमक सुरुवात केली आहे सलामीवीरांनी. विशेषतः पद्मनाथ यांनी फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला आपल्या टीमला. बाद होण्यापूर्वी 17 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. आता जबाबदारी येऊन ठेपली आहे कौस्तुभ भोईर आणि अक्षय टावरे या 2 फलंदाजांवर. कौस्तुभनं सुरुवात चांगली केली. पहिल्या बॉलवर त्यांनी षटकार ठोकला होता. यावेळेला देखील तोच प्रयत्न होता त्याचा षटकार ठोकण्याचा, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. हे षटक आतापर्यंत चांगलं पाहायला मिळतंय गोलंदाज जिग्नेश मार्फत. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर सिंगल आली आहे, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. म्हणजेच काय तर 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि फलंदाजांवर आता प्रेशर वाढवण्याचं कार्य सुरू आहे. एखाद दुसरं इकॉनॉमिकल षटक आलं की फलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये असतील.
ओहो, स्विंग अँड मिस. अजिबात चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न होत नाहीये. जागेवरूनच जास्तीत जास्त मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. थोडा ऑफस्टिकच्या बाहेर आला होता, परंतु काय गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. जबरदस्त शार्प इन कटर. चांगली मुवमेंट पाहायला मिळते जिग्नेश कडून. इम्प्रेस करत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज जिग्नेश. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटवर घेतलाय करा, मात्र डीप मध्ये फिल्डर उपस्थित. आतिश भामरे मिसफील्ड होते. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येथे मिळत आहेत 4 धावा. हा चौकार. थोडासा वळण घेत चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल करताना दिसला होता, परंतु हा बॉल अडवणं गरजेचं होतं. स्टँडर्ड ज्या प्रकारे आहे स्पर्धेचं, ज्या प्रकारचा खेळाडू आहे आतिश भामरे, त्याचं जे रेप्युटेशन आहे ते पाहता चेंडू अडवणं गरजेचं होतं, मात्र मिसफील्ड झाली. यावेळेला दांडी 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 गोल. फलंदाज बाद. मध्ये जिग्नेशनं पहिल्या बॉलवर देखील विकेट, शेवटच्या बॉलवर देखील विकेट. धावसंख्या 29, 29 रन्स ऑन द बोर्ड. 2 गडी बाद झालेले आहेत आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये 40 धावांची आहे आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं. 3 ओव्हर्समध्ये 40 धावा बनवायच्या होत्या आणि अगदी शेवटच्या बॉल पर्यंत थरार पाहायला मिळाला होता. श्रीजीवी वॉरियर्स संघाकडून फलंदाजी फार छान पाहायला मिळाली होती. विशेषतः टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगले खेळले होते. प्रीतम पाटील आणि अनिकेत भोईर. दरम्यान एक 4 व्हीलर आहे. गाडी नंबर आहे MH04GU 1720. 1720 ज्या कोणाची गाडी असेल ते आपण जिथे लावलेली आहे मेट्रोच्या गेट समोर आहे मला वाटतं, तिथून ती बाजूला घ्यायची प्लीज. गाडी नंबर 1720 4 व्हीलर आहे. ज्या कोणाची असेल आपण तिथून थोडी बाजूला घ्यायची आहे, कारण तेथे अडथळे निर्माण झालेले आहेत. मला वाटतं गणेश पाटील यांची ती गाडी आहे. त्यांना विनंती असेल आपली गाडी थोडी बाजूला आपण घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता अण्णाशेठ प्रतिष्ठान संघाला. चला खेळ स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ तुम्हाला खर्च करता येणार नाहीये. काल भगवान शेठ ग्रुप संघ पहिला सामना पराभूत झालेत. हो, काय वेग होता या वेळेला. भन्नाट वेग आतिश भामरे कडून. जबरदस्त बॉल. चांगल्या लेंथवर हा चेंडू. आता चांगलं बॅटल या ओव्हर मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण अक्षय टावरे समोर आहे आणि गोलंदाजीला आलेला आहे आतिश भामरे. 2 नामवंत खेळाडूंच्या दरम्यानचं हे बॅटल आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 2 कमालीचं हे पर्व आहे VPLचं. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट. ओ, 2 संधी आल्या होत्या. एकतर कॅच देखील ड्रॉप झाली, त्यानंतर धावचीची देखील संधी होती. फलंदाज पुढे निघाला होता आणि अक्षरशः गिवअप केलं होतं. फलंदाजाला अजिबात ही अपेक्षा नव्हती की तो बचावला जाईल. बॅटची एज लागल्यानंतर देखील त्याला तेच वाटलं होतं आणि त्यानंतर अगदी निराश पावलांनी तो क्रीजच्या बाहेर निघाला होता. परंतु इकडे विकेट किपर कडून फार मोठी चूक घडलेली आहे. हा या सामन्याचा टर्निंग पॉइंट असेल का? लखन भोईर विकेट किपरच्या भूमिकेत. पलटवार फलंदाजाला करावा लागेल. केलाय यावेळेला, मात्र तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. ओ माय गॉड, काय चाललंय. कॅच ड्रॉप. बॉल सीमा पार आहे. तो चौकार.
डोंगर आई तुझा डोंगर खरं तर अक्षय टावरे फार जास्त स्ट्रगल करताना दिसतोय, मात्र नशिबाची साथ मिळालेली आहे. मिहीरच्या हातातून सोपा झेल निसटलाय. बॅक टू बॅक 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. धावसंख्या 33. यावेळेला मिडल ऑफ द ब्लेड बॉल उडवून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. पत्रा बजाव, सिक्सर. एक्झिक्यूट केला होता. टायमिंग लाजवाब होतं. वेगवान गोलंदाजी केली जाते आणि पेसला बरोबर कनेक्ट केलंय. चौकारानंतर येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 वर. अजूनही 14 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉल चाललाय कव्हर्स मध्ये. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तिथे मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. आज हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांचा अक्षरशः पाऊस पाडतायत फलंदाज आणि गोलंदाज कुठेतरी महागडे ठरताना दिसत आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील काही गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली. या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये पद्मनाथ यांनी जे षटक हाताळलं होतं लाजवाब होतं. 7 धावा देत 2 गडी बाद केले होते. या वेळेला फुल पॉवरफुल आहे का वाटतंय? हो, प्रयत्न होता चांगला फिल्डरचा, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. आणि हा येतोय षटकार. गणपती बाप्पा धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वर. खेळाडूंना विनंती असेल, प्लेयर्स पेव्हिलियन मध्ये खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांवर आपण बसायचं आहे. जिन्यावर बसू नका प्लीज. खेळाडूंना विनंती असेल. अण्णाशेठ प्रतिष्ठान संघाचे सर्व खेळाडू डगआउट मध्ये जे बसलेले आहेत, आपण खुर्च्यांवर बसायचं आहे, नाहीतर पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. 46 धावा झालेल्या आहेत. विजयाकरिता 12 बॉल्स मध्ये 23 धावांची आवश्यकता. आणखी एक रंगतदार लढत आपल्या समोर रंगते वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रिन्स मूवीज या यूट्यूब चॅनलवर. प्रिन्स मूवीजला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला देखील हिट करा. अनेक मोठमोठ्या स्पर्धा प्रिन्स मूवीज कव्हर करत असते. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. विकेट किपर कडून चूक घडली, त्यानंतर मिहीर पाटील कडून देखील झेल ड्रॉप झाला आणि त्याचा आता भुर्दंड भोगावा लागतोय. परंतु अजूनही सामना दोलायमान स्थितीत आहे. धावसंख्या 2 बाद 46. स्ट्रायकिंग एंडला अक्षय टावरे 12 धावांवर खेळतोय. 6 चेंडूंचा सामना केलाय. नवीन षटक घेऊन गोलंदाज जतीन पाटील. बॉल थोडा खाली राहिला. यावेळेला अपील देखील होतंय लेग बिफोर साठी, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज जतीननं. हे षटक फार महत्वाचं आहे. समीकरण फलंदाजांच्या आवाक्या बाहेर गेलेले नाहीये, परंतु सामना गोलंदाजांच्या देखील आवाक्या बाहेर गेलेला नाहीये. चुरस भरपूर आहे या मॅच मध्ये देखील. मागच्या मॅच मध्ये जसा थरार होता ना, तसाच थरार या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे आज वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल म्हणजेच प्रेशर फलंदाजावर, मोठा फटका म्हणजेच ते प्रेशर ट्रान्सफर होईल गोलंदाजावर. अशा प्रकारचं आता चित्र निर्माण झालेलं आहे. परंतु इथे कौतुक करावं लागेल गोलंदाज जतीन पाटीलचं. ज्या पद्धतीनं पहिले 2 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. न डगमगता गोलंदाजी केली जाते. जो काही अनुभव आहे त्याच्याकडे तो पणाला लावताना दिसतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल. नो बॉलचा देखील इशारा. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार.
धावसंख्या 50च्या पलीकडे जाऊन पोहोचले. 51 धावा धावफलकावर. आणखी 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आणखी एक चांगली संधी चालून येते फलंदाज अक्षय टावरेसाठी. यावेळेला एका हाताने खेळण्याचा प्रयत्न हे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ग्रीप व्यवस्थित होत नाहीये की थोडा इंजर्ड आहे, हा एक आता प्रश्न इथे उद्भवतोय. बरेचसे डॉट चेंडू देखील अक्षय टावरेने खेळलेले आहेत, परंतु अधूनमधून मोठमोठे फटके देखील आलेले आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सुदैवी ठरलेला आहे. नशिबाची फार साथ मिळालेली आहे. कॅचेस ड्रॉप झालेले आहेत आणि त्यामुळेच अजूनही तो खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. पण आता पुन्हा एकदा मॅच बॅलन्स होताना दिसते. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता अण्णा शेट प्रतिष्ठान संघाला. नेक्स्ट बॉल. गोलंदाज जतीन. या वेळेला देखील बॅट्समन बीट होतोय. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला मारा पाहायला मिळतोय. जतीनचं कौतुक करावं लागेल. जरूर एक नो बॉल त्यांनी टाकलाय, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक तो करताना दिसतोय. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. 4 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर. समीकरण 8 चेंडू शिल्लक. विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकते. कुठलाही संघ इथून बाजी मारू शकतोय. यावेळेला चेंडूचा पाठलाग केलाय. ओहो, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. विड्थ होती, परंतु फायदा घेता आला नाहीये. इनसाइड एज लागले. बॉल विकेट कीपर कडे निघून गेलाय. आणखी एका डॉट चेंडूची सांगता होतीये. डॉट चेंडूंची आता मालिका पाहायला मिळते. इट्स अ सिरीज ऑफ डॉट बॉल्स. तब्बल 5 निर्धाव चेंडू टाकलेत या षटकामध्ये गोलंदाज जतीननं. जतीनचं करावं तेवढं कौतुक थोडं असेल. प्रेशर वाढत चाललेलं आहे अक्षय टावरेवर. अक्षय टावरे खरं तर आपल्या नावलौकिकाप्रमाणे फलंदाजी करताना आतापर्यंत तरी दिसलेला नाहीये. 16 धावा जरूर त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत, पण जसा तो फलंदाज आहे तशी बॅटिंग होत नाहीये. 7 चेंडू शिल्लक. 18 धावांची आवश्यकता. षटकातील शेवटचा बॉल. ओहो, आणखी एक सुरेख बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर हे जबरदस्त षटक समाप्त होते. पाहू शकाल तुम्ही, ऑफ ब्रेक बॉल होता आणि अगदी खोलवर टप्पा ठेवला होता. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूचा टप्पा. बॅट्समन पूर्णपणे बीट होताना दिसलाय. फक्त 5 धावा आल्या या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 बाद 51 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे अण्णा शेट प्रतिष्ठानला सामना जिंकण्याकरिता. चला, शेवटचं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. विनंती असेल भगवान शेठ ग्रुप टीमच्या कॅप्टनला, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. यानंतरचा सामना असेल बंटी शेट विपक्ष DSP वॉरियर्स. बंटी शेट प्रतिष्ठान संघाचे सर्व आहेत अभिजित प्रदीप खंडागळे साहेब. DSP वॉरियर्सला आपण काल ऍक्शन मध्ये पाहिलं होतं. सागर रामदास पाटील यांचा संघ मालकांची भूमिका फार महत्वाची असते फ्रँचायझी क्रिकेटमध्ये, अशा प्रकारच्या लीग स्पर्धांमध्ये. 6 चेंडू 18 धावा हे समीकरण येऊन टेपलंय या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नीरज पाटील आणि गोलंदाजीसाठी आलाय मिहिर पाटील. मिहिरनं फलंदाजी लाजवाब केली. सलामीवीराच्या भूमिकेत आला होता. 10 बॉल्स मध्ये 30 धावांचं योगदान दिलं. एक मोठी इनिंग्स त्याने खेळली. मनोजनं 23 धावांचं योगदान दिलं होतं. Oh, stand and deliver. That's a great shot. Sixer. फटका थ्रू द लाईन डाऊन द ग्राउंड. हा लॉफ्टेड फटका. षटकार येतोय नीरज पाटीलच्या बॅटमधून. नीरजनं या अगोदर देखील एकच चेंडू जो खेळला होता त्याच्यावर देखील षटकार ठोकला होता. 3ऱ्या षटकातील तो शेवटचा बॉल होता आतिश भामरेचा आणि त्या बॉलवर त्याने षटकार ठोकला होता. मात्र मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालीच नाही. अक्षय टावरे फार जास्त स्ट्रगल करताना दिसला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा स्ट्राईक मिळालेली आहे, पहिला बॉल सीमारेषे बाहेर पाठवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत नीरजच्या बॅटमधून. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 12 धावा. जबरदस्त चित्तथरारक अवस्थेत हा सामना येऊन टेपलाय. शॉर्ट बॉलचा वापर अगदी स्वतःच्या समोरच आपटला होता चेंडू. आपट बार मात्र वाईटचा इशारा पंचांकडून आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला पंचांनी केलेला आहे.
बाउन्सर जो एक बाउन्सर तुम्ही टाकू शकता तो तुम्ही टाकलेला आहे. यानंतर जर बाउन्सर हाताळला गेला तर नो बॉलचा इशारा येईल. हे वान केलंय पंचांनी. विकेट कीपर आता बदलण्यात आलाय. आतिश बांबरे यष्ट्यांच्या पाठीमागे जाताना दिसतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता अण्णाशेठ प्रतिष्ठानला हा सामना जिंकण्याकरिता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ सुरेख बॉल अपील होत आहे आणि यस पंचांचं फिंगर आकाशाकडे. फलंदाज बाद. निर्णय लेग बिफोर विकेट. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला गेलेला आहे फलंदाज. फुलर लेनचा बॉल होता. किंचित आतमध्ये येणारा बॉल वेग भन्नाट दाखवला यावेळेला गोलंदाज मिहिरनं. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला. तदनंतर त्याने बाउन्सरचा वापर केला. वाईट बॉल घोषित केला पंचांनी. एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. प्रेशर त्याच्यावर वाढलं होतं परंतु हा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. प्लम LBW म्हणता येईल. फलंदाज बरोबर कात्रीत सापडलेला आहे. विस्फोटक फलंदाज बाद झालाय नीरज पाटील. मोठा धक्का लागलाय अण्णाशेठ प्रतिष्ठानला. समीकरण 4 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वयं भोईर. डावखुरा फलंदाज आलेला आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. चेजिंग कंपल्सरी. स्पर्धा खऱ्या अर्थानं गाजताना दिसते आज. काल देखील आपण चांगलं क्रिकेट बघितलं पण आजची दोन्ही सामने बघा ना किती रंगतदार अवस्थेत. पहिला सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत गेला. हा सामना देखील तसाच काहीसा होताना दिसतोय. असं वाटतंय की या मॅच मध्ये देखील शेवटच्या बॉल पर्यंत रोमांच असेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो स्मॅश केलाय डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट हिट. षटकार येतोय. बाय स्वयं भोईर. आयकॉन प्लेयर आहे स्वयं आणि योग्य वेळेवर तो क्रीजवर पोहोचलाय असं म्हणता येईल. षटकार आलाय. 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचले 64 वर. खरं तर एवढी मोठी धावसंख्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चेस झालेली नाही. मागच्या मॅच मध्ये असं वाटत होतं की 70 धावांचं जे टार्गेट आहे ते चेस केलं जाईल परंतु अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला होता श्रीजीवी संघाला. काल 2 सामन्यांमध्ये 66 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांनी उभारल्या होत्या. त्या धावा देखील चेस झाल्या नव्हत्या. मात्र या मॅच मध्ये तसं घडेल का? 68 धावा बनवल्या प्रथम बॅटिंग करत असताना भगवान शेठ ग्रुपनं. परंतु आता त्यांची धावसंख्या धोक्यात दिसते. 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग इनला आयकॉन प्लेयर स्वयं भोईर. परंतु गोलंदाज मिहिर देखील कमी नाहीये. कमबॅक करू शकतोय. यावेळेला पुन्हा उडवलाय. जास्त उंची गाठली आहे. फिल्डर डाऊन द बॉल. मात्र मिस जजमेंट आणि 3 खेळाडूंना चकवा देत बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. टायमिंग चुकलं होतं. उंची जास्त होती. संधी होती परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जजमेंट फार चुकीचं होतं. फिल्डर थोडासा आतमध्ये दिसला. त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पलीकडे. स्कोर्स आर लेबल. दोन्ही संघांची धावसंख्या समसमान झाली. एक्साइटमेंट खेळाडू कक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल. अजूनही थोडी तणावाची परिस्थिती तेथे देखील पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची आवश्यकता आहे. चेजिंग कंपल्सरी आहे. येथून देखील गोलंदाज कमबॅक करू शकतोय. संधी त्याच्याकडे असेल. मिहिरनं जर दोन्ही डॉट चेंडू टाकले तर मात्र त्याचा संघ विजेता असेल. अर्थातच भगवान शेठ ग्रुप. परंतु पारडं थोडंसं जड दिसतंय अण्णाशेठ प्रतिष्ठानचं. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक अण्णाशेठ संघाकडून फलंदाजांनी केलंय. 2 चेंडू 1 धावेची गरज. कट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या जवळून निघून गेला विकेट कीपर कडे. इट्स अ डॉट बॉल. हो हो आता पुन्हा एकदा लास्ट बॉल थ्रिलर आपल्या समोर आहे. शेवटचा चेंडू 1 धावेची आवश्यकता. चौकार आल्यानंतर फील्ड प्लेसमेंट मध्ये फार जास्त बदल पाहायला मिळाले. क्लोजिंग फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळाले.
आणि बऱ्याचदा जेव्हा क्लोजिंग फिल्डर्स येतात तेव्हा मात्र फलंदाजाच्या मनात थोडे वेगळे विचार देखील सुरू होतात, विचारांचा सुळसुळाट सुरू होतो आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बऱ्याचदा प्रेशरमध्ये आपण बघितलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न फसलाय, डॉट बॉल आलाय, आणखी एका डॉट बॉलची आवश्यकता आहे भगवान शेठ ग्रुपला सामना जिंकण्याकरिता आणि एका धावेची फक्त आवश्यकता आहे अण्णा शेठ प्रतिष्ठान संघाला सामना जिंकण्याकरिता. चित्त थरारक मॅच, अटीतटीची लढत आहे, चुरशीचा सामना. ओ चांगला स्ट्रोक आहे, दिशा दाखवली आणि सिंगल पूर्ण केली गेली आहे. स्वयं भोईरच्या बॅट मधून ही विजयी धाव येते. अखेर हा सामना जिंकलाय अण्णा शेठ प्रतिष्ठान संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अण्णा शेठ प्रतिष्ठान आणि या टीमचे टीम ओनर सन्माननीय विकास अनंत भोईर साहेब. जबरदस्त मॅच, आणखी एक चित्त थरारक मॅच येथे रंगताना दिसली. आज फार रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. अण्णा शेठ प्रतिष्ठान संघाला एक विनंती आहे, आपण ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँड कडे यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल.